ठीक आहे, तर हे आपलं नेक्स्ट लेक्चर आहे. या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जस्ट पहिल्यांदा एक क्विकली रिव्हिजन करूया की ट्रेडिंग अकाउंटची एक रिव्हिजन करूया. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय आपण बघितलंय, तर ट्रेडिंग अकाउंट हे असतं पूर्णपणे एखाद्या फॅक्टरीच्या रिलेटेड. एखादा कारखाना आहे आपला आणि त्या कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी जी होते, त्या मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीच्या रिलेटेड जे जे आपले सगळे खर्च होतात, जे जे सगळे उत्पन्न मिळतात, ते आपण रेकॉर्ड करतो बाळांनो ट्रेडिंग अकाउंटला. ठीक आहे, ते सगळे आपण रेकॉर्ड करतो ट्रेडिंग अकाउंटला. तर बाळांनो इथं बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण सगळे खर्च लिहितो, क्रेडिटला आपण सगळे इन्कम लिहितो. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, ट्रेडिंग अकाउंटला कोणते पॉईंट येतात, तर यामध्ये ओपनिंग स्टॉक पहिला असतो, इकडे ओपनिंग स्टॉक असतो. तसंच त्याच्या अपोजिट क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक असतो. डेबिटला परचेस असतात, क्रेडिटला सेल्स असतात. आणि हे जे खाली लिहिलेत हे खर्च जनरली ट्रेडिंग अकाउंटला हे येत असतात. याच खर्चाच्या रिलेटेड बरेचसे खर्च येतात. यामध्ये आहेत वेजेस, कॅरेज, ऑक्ट्रॉय, फ्रेट, कोल, फ्युएल, गॅस, फॅक्टरी एक्सपेन्सेस. ठीक आहे, तर बाळांनो मी हे वाक्य काय म्हणत असतो, वेजेस, कॅरेज, ऑक्ट्रॉय, फ्रेट. हे जे मला पाठ झालं वेजेस, कॅरेज, ऑक्ट्रॉय, फ्रेट. तर हे जे चार शब्द आहेत, हे जे चार खर्च आहेत, हेच ट्रेडिंग अकाउंटला येतात. हे एकदा पाठ झालं की आपलं ट्रेडिंग अकाउंट हे तिथं क्लिअर होऊन जाते. तर ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, तर फॅक्टरीच्या रिलेटेड खर्च, ओपनिंग स्टॉक येतो, क्लोजिंग स्टॉक येतो, परचेस येतात, सेल्स येतात आणि खर्च येतात. खर्चामध्ये कुठले, तर आपल्याला पाठच करायचा आहे वेजेस, कॅरेज, ऑक्ट्रॉय, फ्रेट. वेजेस, कॅरेज, ऑक्ट्रॉय, फ्रेट, कोल, फ्युएल, गॅस, वॉटर वगैरे या संदर्भात खर्च. एक 5-7 खर्च आहेत, तेच फक्त ट्रेडिंग अकाउंटला येतात. याच्यापेक्षा वेगळे जे बाकीचे खर्च आहेत ते सगळे मित्रांनो जनरली येतात कुठं, तुमच्या पीएल अकाउंटला. येस प्रतीक, गुड इव्हिनिंग बाळा. तर नेक्स्ट पार्ट होता, नेक्स्ट पुढचा पॉईंट आपण बघितलेला आहे. पुढचा अकाउंट आपला आहे ते आहे पीएल अकाउंट. ओके, पीएल अकाउंटला कोणते खर्च येतात, तर पीएल अकाउंटला पहिली गोष्ट आपण यावर कॉन्सन्ट्रेट केलं की पीएल अकाउंटला ऑफिसमध्ये होणारे सगळे खर्च आपण लिहितो. ऑफिसमध्ये काय काय होतं, तर ऑफिसमध्ये 3 गोष्टी होतात. एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणजे प्रशासकीय खर्च. दुसरं फायनान्स कॉस्ट अँड प्रोव्हिजन. फायनान्स कॉस्ट म्हणजे बँकेच्या रिलेटेडचे खर्च, आणि प्रोव्हिजन म्हणजे तरतुदी केल्या असतील तर. आणि तिसरं सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशनचे खर्च म्हणजे विक्री आणि विपणनाचे खर्च. तर त्याची उदाहरणं आपण बघितलेली. डेबिटला सगळे एक्सपेन्सेस लिहितो, मग कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार असेल, ऑडिट फीज असतील, रेंट असेल, जनरल एक्सपेन्सेस असतील, स्टेशनरी असेल, रिपेअर असेल, पोस्टेज असेल, हे खर्च प्रशासकीय खर्चांची उदाहरणं आहेत. त्यानंतर इंटरेस्ट पेड, बँक चार्जेस, कमिशन पेड, आरडीडी, हे फायनान्स कॉस्टचे रिलेटेड काही एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर ऍडव्हर्टिजमेंट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज प्री सॅम्पल, वेअर हाऊस रेंट वगैरे सेलिंग डिस्ट्रीब्युशनच्या रिलेटेड खर्च आहेत. तर हे सगळे खर्च आणि हे काही इन्कम, इंटरेस्ट मिळाला, डिस्काउंट मिळाला, कमिशन मिळालं तर इन्कम आहे. तर हे सगळं लिहितो आपण पीएल अकाउंटला. हा फॉर्मॅटचा भाग आहे. सगळ्या गोष्टी काय इथं तुम्हाला सगळ्या एकदम समजणार नाही, जोपर्यंत आपण प्रॅक्टिकल उदाहरणं तिथं बघत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे संपणार नाही. ऋतुजा, यस, गुड इव्हिनिंग बाळा. तर आता आज महत्वाचा पार्ट आपल्याला बघायचा जो आहे तो आहे पुढचा लास्टचा पॉइंट, जो आहे बॅलन्स शीट. आजचं एवढं लेक्चर आपलं बाळांनो बॅलन्स शीटच्या बाबतीमध्ये जर कंप्लीट झालं तर उद्यापासून आपण आपले प्रॉब्लेम जे आहेत, बोर्डाला जसे प्रॉब्लेम विचारले जातात, जे पुस्तकात तुमच्या प्रॉब्लेम दिलेले आहेत ते प्रॉब्लेम आपण तिथं बघू शकतो. तर आपल्याला तिसरा महत्वाचा पॉइंट आज समजून घ्यायचा आहे, तो आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सगळ्या टॉपिकमध्ये आपल्याला ही बॅलन्स शीट लागते, फक्त फायनल अकाउंट पुरतच मर्यादित, याचा विषय नाहीये. ठीक आहे, तर तिसरा पॉइंट समजून घेऊया, जो आहे बॅलन्स शीट. ज्यांनी आधीच लिहून कंप्लीट केले ना ते लिहू शकतात बॅलन्स शीट, असं हेडिंग तिथे टाकू शकतात. ओके, बॅलन्स शीट बाळांनो समजून घेणं महत्वाची आहे. जस्ट तुम्हाला फक्त आता काय करायचंय, कॉन्सन्ट्रेशनने फक्त बघा, मी ज्या गोष्टी सांगतोय त्या फक्त समजून घ्या. बाकी काही यामध्ये अवघड नाहीये, एकदम सोपं आहे, एकदम इझी आहे. ओके, बॅलन्स शीटला 2 बाजू असतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बॅलन्स शीटला जी डावी बाजू असते त्याला आपण म्हणतो लॅबिलिटी साइड, म्हणजे लॅबिलिटी म्हणजे आपली कर्ज असतात. आणि उजवी बाजू जी असते त्याला आपण म्हणतो असेट साइड. असेट साइडला म्हणजे आपण सगळी लिहितो आपली संपत्ती, मालमत्ता. ठीक आहे, प्रॉपर्टी जी काय आहे ते सगळं आपण इथं लिहितो. म्हणजे जनरली काय, की जनरली आपल्या मालकीचं जे आहे, जे तुमच्या स्वतःच्या मालकीचं आहे त्याला तुम्ही प्रॉपर्टी म्हणता, बरोबर. जे तुमच्या स्वतःच्या मालकीचं आहे ते सगळं तुम्ही लिहिता मित्रांनो असेट बाजूला. आणि जे दुसऱ्याचं आहे, जे कर्जाऊ आहे, ते सगळं तुम्ही लिहिता बाळांनो लायबिलिटी बाजूला. ओके, सो बॅलन्स शीटला अकाउंट म्हणत नाहीत. का अकाउंट म्हणत नाहीत, हे स्टेटमेंट आहे, अकाउंट नाहीये. त्याला अकाउंट का म्हणत नाहीत, कारण याला डेबिट क्रेडिट बाजू नाहीये.
ओके, बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसतं. बॅलन्स शीटला पहिली बाजू जी असते इकडली, त्याला म्हटलं जातं मित्रांनो लॅबिलिटी बाजू. ओके, याला म्हणतात लॅबिलिटी साइड. इथं दुसरा कॉलम आहे आपला अमाऊंट, परत इकडे आहेत असेट्स आणि इकडे आहे पुन्हा एकदा अमाऊंट. ओके, सो आता समजण्याचा पहिला भाग, लॅबिलिटी म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. लॅबिलिटी म्हणजे काय, तर कर्ज. लॅबिलिटी म्हणजे सगळे मित्रांनो असतात कर्ज किंवा तुमची सगळी उधारी किंवा तुम्ही दुसऱ्याकडून जे काय आणलं असेल ते सगळं तुमचं असतं बाळांनो लॅबिलिटी. तर आपण लॅबिलिटीचा अर्थ इथं लिहून घेऊया. लॅबिलिटी बाजूला आम्ही काय लिहिणार, तर लॅबिलिटी बाजूला आम्ही आमची सगळी कर्ज लिहिणार, आमची सगळी उधारी लिहिणार, आमची सगळी आम्ही देणी लिहिणार. ठीक आहे, जनरली आता तुम्हाला कर्ज या शब्दावरनं समजलं, तरी पण आपण उधारी असेल, आपली जी काही देणी असतील ती सगळी आपण लॅबिलिटी बाजूला लिहिणार. आणि त्याच्या अपोजिट असेटला तुम्ही काय लिहिणार, तर असेट बाजूला तुम्ही तुमची सर्व संपत्ती लिहिणार. ओके, तुमची सर्व येणी लिहिणार, तुमची सर्व मालमत्ता लिहिणार. ओके, सिंपल गोष्ट आहे. बॅलन्स शीटला दोन बाजू आहेत, नंबर एक लॅबिलिटी, नंबर दोन आहे असेट्स. लॅबिलिटी म्हणजे सगळी कर्ज उधारी तुमची देणी, असेट म्हणजे काय, तुमची सगळी संपत्ती, तुमची सगळी येणी, तुमची सगळी मालमत्ता. ठीक आहे, तर आपण मित्रांनो बॅलन्स शीटला समजून घेऊया ते जरा असेट साइड पासून समजून घेऊया. जनरली लोक लॅबिलिटी पासून सुरुवात करतात, पण असेट थोड्या समजायला सोप्या आहेत, तर असेटला समजून आपण पहिल्यांदा घेऊया. मित्रांनो मी परवा पण तुम्हाला बोललेलो, असेट म्हणजे आपण सगळी संपत्ती म्हणतो. तर आपली संपत्ती काय असते, तर आपलं घर आपली संपत्ती आहे, आपल्या घराची जागा शेतजमीन ही आपली संपत्ती आहे. तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल कुठले पण इक्विपमेंट असतील, लाईक मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, ही तुमची संपत्ती आहे. तुमच्याकडे वह्या पुस्तकं तुमची आहेत, तुमच्याकडे काही घरामध्ये फर्निचर आहे, ही सगळी तुमची मित्रांनो प्रॉपर्टी आहे. तुमच्याकडे एखादा दागिना असेल, तुमच्याकडे एखादा सोन्या असेल किंवा चांदीचा काहीतरी असेल, तर ते सगळं तुमचं काय संपत्ती आहे. तर एका बिझनेसमनसाठी आपण व्यवसाय इथं काय शिकतोय, व्यवसाय शिकतो आहे, बिझनेस शिकतो आहे. तर एखादा व्यावसायिक आहे, एखादा बिझनेसमन आहे, त्याची संपत्ती काय असेल, तर फॉर एक्झाम्पल आपण इथं याची उदाहरण घेऊया, की त्याच्यासाठी आपण त्याची पहिल्या संपत्तीचं उदाहरण इथं घेऊ, की त्याच्यासाठी त्याच्याकडे पहिल्यांदा आहे बिल्डिंग. बिल्डिंग ही त्याची असेट आहे. दुसरी गोष्ट त्याच्याकडे जागा आहे, जागेला इंग्लिशमध्ये म्हणतात लँड, ही पण त्याची संपत्ती आहे. ओके, तिसरी गोष्ट त्याच्याकडं काहीतरी गाडी आहे, गाडीला फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो काय मोटर व्हॅन, मोटर व्हेकल, ही पण त्याची संपत्ती आहे. त्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये काही फर्निचर आहे, फर्निचर त्याची संपत्ती आहे. त्यानंतर त्याच्या फॅक्टरीमध्ये काही मशिनरी आहे. ओके, ही पण त्याची संपत्ती आहे. फर्निचर झालं, हे झालं. आता हे झालं नॉर्मल असेट. आता यानंतर बघा अशा पुन्हा आणि असेट आहेत की लाईक गुडविल आहे, व्यवसायाचा नाव लौकिक असतो जो पैशाच्या स्वरूपात मोजला जातो, ही गुडविल ही एक असेट असते. त्यानंतर आपण कुठल्या तरी बँकेमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करून ठेवलंय, बँकेमध्ये मी काहीतरी पैसे ठेवलेले आहेत, तर माझी इन्व्हेस्टमेंट आहे ती पण आपली असेट असते. ठीक आहे, त्यानंतर फॉर एक्झाम्पल माझ्या हातामध्ये काही रोख रक्कम आहे, कॅश इन हँड, रोख रक्कम आहे. माझ्या खात्यामध्ये काहीतरी रोख रक्कम आहे, कॅश ॲट बँक, ही पण माझी असेट आहे. ओके, तर ह्या झाल्या नॉर्मल असेट्स. ओके, आता संपत्ती बघितली. आता फॉर एक्झाम्पल येणी बघूया, आपली येणी काय आहेत मार्केटमधनं. आता फॉर एक्झाम्पल आपण लोकांना उधारीवर माल देतो आणि आपण लोकांना उधारीवर माल दिलाय आणि त्याचे पैसे आपल्याला यायचे आहेत, याला आपण म्हणतो मित्रांनो डेटर्स. याला आपण म्हणतो बाळांनो डेटर्स. डेटर्स म्हणजे पैसे येणं आहेत, लोकांना उधारीवर माल विकलाय, आपण लोकांना माल उधारीवर विकलाय आणि लोकांकडनं पैसे येणार आहेत. जे येणार आहे, वाक्य फार महत्वाचं आहे बघा, जी गोष्ट तुम्हाला येणार आहे, जी गोष्ट भविष्यात तुम्हाला मिळणार आहे, ती तुमची असेट असते. ओके, जी गोष्ट भविष्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ती गोष्ट असेट असते. आणि याच्या अपोजिट जी गोष्ट भविष्यामध्ये तुम्ही देणं लागता ती तुमची लॅबिलिटी असते. म्हणजे काय, जसं मी उधारीवर माल विकला आणि त्याचे पैसे येणार आहेत, ती माझी असेट आहे. तर मी जर माल उधारीवर खरेदी केला असेल आणि मला पैसे त्याचे द्यायचे असतील, तर ती माझी काय असेल, लॅबिलिटी. तर डेटर्सच्या अपोजिट बाळांनो शब्द आहे
क्रेडिटर्स. ओके, क्रेडिटर्स. आणि क्रेडिटर्स ही उधारी आहे. क्रेडिटर्स ही उधारी आहे, देणं आहे, म्हणून ते मी लिहिलं बाळांनो लायबिलिटीला. थोडं आता कंपॅरेटिव्ह बघूया. दुसरी गोष्ट, डेटर्सच्या सारखं एक असेट आहे ज्याला आपण म्हणतो बिल्स रिसिवेबल. बिल रिसिवेबल म्हणजे काय? मी फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला उसने पैसे दिलेत आणि त्याचे पैसे म्हणजे ते पैसे मला येणार आहेत, तर त्याला म्हणतात बिल रिसिवेबल बाळांनो. ओके, उसने पैसे दिलेत, ते पैसे येणार आहेत, त्याला म्हणतात बिल रिसिवेबल. मग पैसे येणार आहेत म्हणून मी ती असेट लिहितो, बिल रिसिवेबल माझी असेट आहे. तर मी कुणाकडनं तरी उसने पैसे आणले असतील उधारीनं, तर मी देणं लागतो त्याला. तर ते देणं जे लागतो त्याला बिल रिसिवेबलच्या अपोजिट शब्द आहे बिल्स पेएबल. आणि बिल पेएबल जे असतात ते देणं आहेत, म्हणून ती माझी लॅबिलिटी आहे. समजते का? बघा, डेटर्सच्या अपोजिट क्रेडिटर्स, बिल रिसिवेबलच्या अपोजिट बिल पेएबल. डेटर आणि बिल रिसिवेबल असेट आहेत, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ह्या लॅबिलिटी आहेत. ओके, डेटर्स झाले, बिल्स पेएबल झाले. त्यानंतर अजून आहे, आपल्या दुकानामध्ये काही स्टॉक असेल ती आपली असेट असते. त्यानंतर कुठलेही प्रीपेड एक्सपेन्सेस असतील ती आपली असेट असते. ठीक आहे, प्रीपेडच्या अपोजिट इकडे शब्द येतो आउटस्टँडिंग. आता प्रीपेड काय आहे आणि आउटस्टँडिंग काय आहे हे तुम्हाला थोडस पुढे गेल्यावर समजेल, आता लगेच समजणार ते नाही. तर जनरली मित्रांनो या माझ्या असेट आहेत. आणि इकडे लॅबिलिटीला मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहितो लॅबिलिटीची उदाहरण बघूया. कॅपिटल. कॅपिटल ही लॅबिलिटी आहे. त्यानंतर फॉर एक्झाम्पल मी बँकेतनं कर्ज काढला असेल, बँक लोन असतील, म्हणजे ती माझी उधारी आहे, कर्ज आहे. डिबेंचर नावाचा एक प्रकार असतो, कर्ज रोखे. मला माहित नाही तो 12वीला आहे का 11वीला, तुम्हाला तो दुसऱ्या पण टॉपिक मध्ये शिकायला मिळेल. डिबेंचर्स म्हणजे कर्ज रोखे, ही आपली उधारी असते. हे तुम्हाला भाग आहे दुसऱ्या ओसी किंवा एसपी मध्ये काहीतरी असेल, आय थिंक ओसी मध्ये असेल. तर हे पण एक कर्ज आहे. तर जनरली लॅबिलिटी म्हणजे काय? तर कर्जाची उदाहरणं आपण बघितली, त्यामध्ये कॅपिटल आहे, बँक लोन आहे, डिबेंचर्स आहेत, क्रेडिटर्स आहेत, बिल्स पेएबल आहेत, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. आणि असेटला बिल्डिंग, लँड, मोटर व्हॅन, फर्निचर, मशिनरी, गुडविल, इन्व्हेस्टमेंट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस. तर ही मित्रांनो या पद्धतीनं बॅलन्स शीट बनवली जाते. या पद्धतीने बॅलन्स शीट बनवली जाते. आणि बॅलन्स शीट जी असते त्याच्या दोन्ही बाजूंची टोटल आपल्या समान येते, किंवा गणित सोडवल्यानंतर या दोन्ही बाजूंची टोटल आपली समान जर आली तर आपण त्याला आपलं उदाहरण बरोबर आहे असं तिथं मानतो. ठीक आहे, तर हे होती बाळांनो बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये समजून घेण्याचा प्रकार हाच आहे की तुम्हाला दोन बाजू कोणत्या आहेत बघायच्या आहेत. लॅबिलिटी असेट, लॅबिलिटी कोणत्या असतात, का लॅबिलिटीला लिहिल्या जातात, ही पार्श्वभूमी तुम्हाला समजली का? बघा, जी कर्ज आहे, जी उधारी आहे, जी देणी आहे, ती आपण लॅबिलिटीला लिहितो. आणि जी आपली संपत्ती आहे, स्वतःच्या मालकीचं आहे, येणार आहेत पैसे, ते सगळं बाळांनो आपण लिहितो बॅलन्स शीटच्या असेटला. तर मला एकदा सांगा, बॅलन्स शीट तुम्हाला ढोबळमानानं समजलेली आहे का? सगळ्या गोष्टी आता समजणार नाहीत, एक 50% जरी समजला असेल भाग तरी खूप समजला असं आपण आता म्हणू शकतो. नक्कीच तुम्हाला चांगलं समजलंय. येत्या काळात आपल्याला खूप सारी उदाहरणं अशी सोडवायची आहेत, त्यामुळं पुढचा भाग सुद्धा तुम्हाला तिथं समजत जाईल. यस साक्षी, यस प्रतीक, समजले का बाळांनो? एकदा मला सगळ्यांनी सांगा, बोला. दोघ जण हो म्हणतात. यस प्राची, सृष्टी, प्रगती, अनुजा, अथर्व, सानिका, शैलजा, अनु, श्वेता, साक्षी पाटील, रेडमी. ओके, सो मित्रांनो समजले का सांगा. जर इन केस समजलं नसेल तर काही कळालं नाही, अस्मिता. ओके, जर काही कळत नसेल तुम्हाला कुठला पार्ट तर तुम्ही लगेच सांगत चला, आपण तो एक्सप्लेन करूया. काही गडबड नाहीये, कुठली गडबड वगैरे करायची नाही. बरोबर जे ते बरोबर या वेळेत गोष्टी ज्या व्हायला पाहिजेत त्या हिशोबाने आपण सगळ्या करतो आहे. सो इन केस काही डाऊट असेल तर लगेच बोलत चला, आपण त्याला क्लिअर करूया. कारण तुम्हाला समजणं महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय पुढे जाण्यात काहीही अर्थ तिथं नाहीये. तर मित्रांनो तिसरा पार्ट बघितला बॅलन्स शीटचा. चौथा एक पार्ट बघूया. चौथं एक अकाउंट बघायचं आहे, ज्या अकाउंटचं नाव आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, तर बॅलन्स शीटचं जे लिहिलेलं आहे त्याचा मी स्क्रीनशॉट ग्रुपला शेअर करेन, तुम्ही तो परत लिहून ठेवू शकता. आत्ता लगेच लिहिण्याची काही आवश्यकता नाही, लिहिण्यामध्ये आपण आत्ता काही वेळ घालवणार नाही आहोत. ओके, तर हे एक छोटंसं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बघूया आपण.
म्हणजे आपला फॉर्मॅटचा भाग तिथं कम्प्लीट होईल आणि देन पुढची आपण चर्चा तिथं करूया. लिहिण्यामध्ये माझा आखण्यामध्ये माझा वेळ हा पहिल्याच लेक्चर्सना जातो. परत माझं ऑलरेडी सगळं आखलेलं असतं. जस्ट मला कॉपी पेस्ट करावं लागतं आणि हे मी मुद्दाम तुमच्या समोर आखतोय, तुम्हाला समजावं कशा पद्धतीने आखायचं आहे ते. आखणे काही फार मोठी गोष्ट नाहीये, तुम्हा सगळ्यांना कळते, पण बेसिकली बरेच मुलं चुका करतात आखण्यामध्ये सुद्धा, म्हणून मुद्दाम मी तुम्हाला इथं दाखवतोय. सी, हे अकाउंट आहे आणि या अकाउंटला दोन बाजू आहेत. एक आहे पहिली ही तुमची डेबिट साइड, ही इकडे तुमची आहे क्रेडिट साइड. कॉलम यामध्ये काय आहेत? पहिला कॉलमला आपण म्हणतो पर्टिक्युलर्स, म्हणजे तपशील, अकाउंटची नावं लिहायची आहेत. इथं पार्टनर्सची नावं लिहायची असतात. हे अमाऊंट कॉलमच आहेत, ए आणि बी. फक्त यात पार्टनरची नावं लिहायची असतात, जी काय पार्टनर असतील त्यांची. परत इकडे सुद्धा सेम, पहिला कॉलम क्रेडिटला पर्टिक्युलर्स, इथं पार्टनर आहे ए आणि बी. ओके, सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट समजायला मित्रांनो थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल, पण काय इझी आहे, काय एवढा थोडं प्रॅक्टिसने येणारी गोष्ट आहे. तर बेसिक फक्त पहिल्यांदा ऐकून घ्या. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची सुरुवात बाळांनो क्रेडिट साइडला पहिल्यांदा बाय बॅलन्स बीडी न होते. ओके, सुरुवात होते बाय बॅलन्स बीडी ना. बाय बॅलन्स बीडी म्हणजे काय? तर बाय बॅलन्स बीडी म्हणजे ओपनिंग बॅलन्स जो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो. आणि सुरुवात बाय बॅलन्स बीडी न होते आणि याचा शेवट जो आहे तो इकडे होतो टू बॅलन्स सीडी न. टू बॅलन्स सीडी न याचा शेवट म्हणजे जे उत्तर आपल्याला माहिती करून घ्यायचं होतं, यस गायत्री, उत्तर जे आपल्याला माहित करून घ्यायचं असतं ते आहे टू बॅलन्स बीडी. सो टू बॅलन्स बीडी विल बी द आन्सर, हे आपलं उत्तर असेल. ओके, सो यानंतर समजून घ्या, पार्टनरचे उत्पन्न जे असतं की नाही, पार्टनरचं उत्पन्न जे असतं ते क्रेडिटला लिहिलं जातं आणि पार्टनरचे जे खर्च असतात ते डेबिटला लिहिले जातात. हे जर दोन गोष्टी तुम्हाला समजल्या, पार्टनरचं उत्पन्न क्रेडिटला लिहिलं जातं आणि पार्टनरचा खर्च डेबिटला लिहिला जातो, हे दोन पॉइंट तुम्हाला समजले तर तुम्हाला म्हणजे 12वीच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा पॉइंट समजला असं म्हणता येईल आपल्याला. कारण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे फक्त फायनल अकाउंट पुरतं मर्यादित नाहीये. प्रत्येक टॉपिक मध्ये हे अकाउंट आपल्याला लागणार आहे बाळांनो. ऍडमिशन मध्ये ऍडमिशन नावाचं टॉपिक आहे, त्यात लागतं. डिझोल्युशन मध्ये लागतं, रिटायरमेंट मध्ये लागतं, डेथ मध्ये लागतं, पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये लागतं. तर हे जे टॉपिक आहेत या सगळ्या टॉपिक मध्ये हे आपल्याला लागतं. तर ह्या टॉपिक मध्ये अकाउंटचा जर हार्ट काय असेल, अकाउंटचा मुख्य भाग काय असेल, तर तो हे दोन वाक्य आहेत की पार्टनरचे सगळे खर्च आपण डेबिटला लिहितो, सगळी उत्पन्न आपण क्रेडिटला लिहितो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, तर उत्पन्न म्हणजे पार्टनरचं काय? तर फॉर एक्झाम्पल, पार्टनरला जर तुम्ही कमिशन दिलं, ओके, मी शब्द काय वापरते, कमिशन दिलं. पार्टनरला जर तुम्ही सॅलरी दिली, पार्टनरला जर तुम्ही इंटरेस्ट दिला, ओके, पार्टनरला जर नफ्यातला काही हिस्सा भेटला, तर तो सगळा त्याच्या क्रेडिटला लिहिला जातो. पार्टनरला कमिशन दिलं, पार्टनरला सॅलरी दिली, पार्टनरला इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिला, पार्टनरला नेट प्रॉफिट मधला काही भाग दिला, जे जे काही पार्टनरला देतो, बघा, जे जे काही पार्टनरला आपण देतो ते सगळं बाळांनो क्रेडिटला लिहिलं जातं. नंबर एक. मग पार्टनरचा खर्च काय असतो? तर पार्टनरचा खर्च सगळ्यात पहिला महत्वाचा आणि प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये जो येतोच तो पॉइंट आहे पहिले ड्रॉइंग. पार्टनर काय करतो, जेव्हा बिझनेस सुरू आहे तेव्हा व्यवसायातनच काहीतरी पैसे काढून घेतो, व्यवसायातनच काहीतरी माल काढून घेतो, तर ते त्याचे ड्रॉइंग बनतात. तर हे झालं ड्रॉइंग असेल तर तो पार्टनरचा खर्च असतो, तो पहिल्यांदा इथं डेबिटला येतात. ड्रॉइंग वर पण इंटरेस्ट जर चार्ज केला, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जर असेल तर ते पण इथंच येतं. मी एक वाक्य कायम सांगतो की ड्रॉइंगच्या रिलेटेड, बघा लक्षात घ्या, ड्रॉइंगच्या रिलेटेड एनिथिंग, काही पण जर आलं, ड्रॉइंगच्या रिलेटेड काही पण आलं तर ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहिलं जातं. पुन्हा एकदा सांगतो,
ड्रॉइंगच्या रिलेटेड काहीही आलं तरी ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहिलं जातं. तर ड्रॉइंगच्या रिलेटेड काही आलं तर ते इकडे तुम्हाला डेबिटला लिहायचं आहे. त्यानंतर एक पॉईंट तिकडला इकडे अपोजिट आहे. जर नफा मिळाला नेट प्रॉफिट मिळाला तर तो क्रेडिटला लिहितो. तसा जर त्याला लॉसचा हिस्सा काही जर सोसावा लागला तर तो डेबिटला लिहिला जातो. ठीक आहे, तर हे अकाउंट आपण या पद्धतीने क्लोज करतो. इथं जी काय असेल ती टोटल येते यांची दोघांची, आणि याचं जे उत्तर आहे ते आपण टू बॅलन्स CD या समोर लिहितो. जे उत्तर तुमचं असतं ते हे असतं टू बॅलन्स CD. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा टोटली प्रॅक्टिसचा भाग आहे. एका लेक्चरमध्ये 5 मिनिटामध्ये जस्ट एक्सप्लेन केलं आणि ते आयुष्यभरासाठी आपल्याला समजलं असा अजिबात अपेक्षा ठेवू नका. इट इज टोटली पार्ट ऑफ प्रॅक्टिस. जसं तुम्ही प्रॅक्टिस करताय रोज ज्या पद्धतीने आपण गणित सोडवत जातो त्यानंतरच या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील. त्याच्या आधी या गोष्टी येणार नाहीत. तर मी बेसिकली तुम्हाला सांगितलेलं आहे 12वीचं अकाउंट आहे, थोडस लेवल अप आहे 11वी पेक्षा, बाकीच्या गोष्टींपेक्षा. तर एका पॉइंट मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार नाहीत. 5 मिनिटात मी तुम्हाला एकदा सांगितलं आणि देन 12वीचं वर्ष एकदम सुकर झालं असं काही होणार नाही. थोडस प्रॅक्टिस करावं लागेल, त्यानंतर गोष्टी समजतील. तर हे मित्रांनो होतं आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, सो आता बऱ्यापैकी तुम्ही आतापर्यंत काय बघितलं तर एक जस्ट क्विक रिव्हिजन करूया. पहिल्यांदा आपण सगळ्यात बघा टॉपिक सुरुवात केला तेव्हा व्यवसायाचे प्रकार बघितले आणि व्यवसायाच्या प्रकारामध्ये आपण सगळ्यात एक पॉईंट लक्षात घेतला की पार्टनरशिपच्या रिलेटेड आम्हाला अकाउंट जे आहे ते यावर्षी शिकायचे आहे. पार्टनरशिप म्हणजे काय, तर 2 किंवा 2 पेक्षा अधिक लोक एकत्र येतात, एखादा बिझनेस करतात, होणारा नफा तोटा ते ठरल्याप्रमाणे वाटून घेतात, त्याला भागीदारी व्यवसाय म्हणतात, त्याला पार्टनरशिप बिझनेस म्हणतात. तो पार्टनरशिपचा व्यवसाय. वैशिष्ट्य बघायची काही गरज नाहीये. त्यानंतर आपण बघितलं फायनल अकाउंट. फायनल अकाउंट आपण का बघतो तर पहिली गोष्ट फायनल अकाउंट मध्ये आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस समजतो. दुसरी गोष्ट आम्हाला असेट लॅबिलिटीज समजतात. तिसरी गोष्ट आमचं देणं किती आहे आणि आमचं येणं किती आहे समजतं. आमचं कॅपिटल समजतं, ड्रॉइंग समजतं, कंपल्सरी आहे, कंपॅरेटिव्ह आहे. ओके, सो मी जे सांगितलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी समजतात का जरा बघा. यस, पीएल अकाउंट कडे पहिल्यांदा येऊया. पीएल अकाउंट मध्ये जरा बघा. पीएल अकाउंटला पहिली गोष्ट आपल्याला काय समजते, पीएल अकाउंटला पहिली गोष्ट आपल्याला समजते आपला नेट प्रॉफिट किती झाला किंवा नेट लॉस किती झाला. फायनल अकाउंट मध्ये हे समजलं. त्यानंतर आमच्या असेट्स किती आहेत, आमच्या लायबिलिटीज काय आहेत हे पण आपल्याला इथं समजलं. त्यानंतर आमची येणी किती आहेत आणि आमची देणी किती आहेत. ओके, हे पण येणी आहेत, हे पण देणी आहेत, हे किती आम्हाला समजलं. त्यानंतर आमचं कॅपिटल किती आहे आणि आमचं ड्रॉइंग किती आहे हे पण पॉईंट आम्हाला इथं समजला. सो फायनल अकाउंटचे ऑब्जेक्टिव्ह बघा, हे जे आपण इथं लिहिलेले होते ते सगळे तिथं पूर्ण होतात. त्यानंतर अकाउंट्स आपण बघितले. अकाउंट्स मध्ये पहिलं आहे ट्रेडिंग, दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस, तिसरा आहे बॅलन्स शीट, चौथा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, तर त्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघितलेल्या आपण आहेत. ओके, सो आता बऱ्यापैकी थेरॉटिकल भाग कंप्लीट झालाय. ही जस्ट थेरी होती. ही जरी समजली नाही समजली तरी अकाउंटचा म्हणजे काय म्हणतो त्याला प्रॉब्लेम सोडवताना याचा काही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. जस्ट हेच तुम्हाला काय म्हणतो त्याला सिम्पल फक्त तुम्हाला फक्त फॉर्मॅट आता बघायचं. फॉर्मॅट मध्ये ठीक आहे, दाखवतो मी तुम्हाला. उद्यापासून आपल्याला काय करायचं आहे ते बघा. सगळ्यांनी महत्वाचा पॉईंट आहे, उद्यापासून आपल्याला अकाउंट सोडवायचे आहेत आणि अकाउंटसाठी आपल्याला जस्ट एक फॉर्मॅट तिथं आखलेला असला पाहिजे रॉ. आणि तो फॉर्मॅट कसा आहे हे जस्ट मी तुम्हाला इथं आखून दाखवतो आहे. जस्ट बघा, हे पहिलं अकाउंट आहे तुमचं जे आहे ट्रेडिंग अकाउंट. मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते या पद्धतीने आखलं जातं. साधारणपणे ट्रेडिंग अकाउंट आपल्याला 6 ओळीचं ते 7 ओळी जास्तीत जास्त बास आहे, त्याच्या पुढे काही गरज नाहीये. तर हे पहिलं अकाउंट आहे तुमचं ट्रेडिंग अकाउंट. ओके, पहिलं अकाउंट आहे हे तुमचं ट्रेडिंग अकाउंट. हे तुम्हाला या पद्धतीने आखायचं आहे.
हे आखून इथं दाखवतोय कारण उद्याच्याला आपल्याला यासाठी तिथं तयारी राहायची आहे, तर आपल्याला गणित पुढे सोडवता येईल. ठीक आहे. त्यानंतर थोडीशी जागा सोडून आपण दुसरं अकाउंट दाखवूया इथं खाली, जे आहे PL अकाउंट. मी आखायचं कसं आहे याचा स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करेन पुन्हा. जस्ट आता बघा, हे आहे PL अकाउंट. हे आहे तुमचं PL अकाउंट. ज्या मित्रांनी अजून अकाउंटला वही घातलेली नाहीये, आणि ज्या वेळेला वही आणायला जातील त्यावेळेला वही आणायला गेल्यानंतर जनरल स्टोअरवाला जो आहे त्याला सांगा की अकाउंटसाठी वही पाहिजे. अकाउंटसाठी जनरल नॉर्मल वही घातली जात नाही. अकाउंटसाठी मित्रांनो आपण एक वेगळी वही मिळते ज्याची साईज लीगल पेज असते. ठीक आहे, तर ती वही बाळांनो तिथं सगळ्यांनी घाला, कारण ते बरं पडेल. आणि अकाउंटची वही आपल्याला ही पूर्ण वर्षभर वापरायची आहे. ठीक आहे, म्हणजे एक्झाम तुम्हाला पुढच्या वर्षी द्यायची, तर तिथं त्या दिवसापर्यंत टिकावी अशा क्वालिटीची वही असावी. 4 महिन्यातच ती जर खराब झाली, फाटायला लागली, तसं काही झालं तर ते काय उपयोगाचं नाही. इव्हन मी सांगतो फायनल अकाउंटची वही तुम्हाला अगदी तुमचं बीकॉम एमकॉम होईपर्यंत सुद्धा तुम्हाला 12वीची वही तुमच्या सोबत पाहिजे. इव्हन ज्यांची 11वीची आहे, क्लास ज्यांनी केलेले आहेत व्यवस्थित आपल्या क्लासची, त्यांनी वही आपली ठेवायची आहे बाळांनो. तुम्हालाच ती लागणार आहे. काही कुणाला देऊ नका, काही नका. त्यातल्या बऱ्याच गोष्टी पुढे लागतात, 100% लागतात. तर ते वही आपल्यापाशी आपल्याला पाहिजेच आपली. ठीक आहे, तर फायनल म्हणजे आता जी वही घालायला जाल त्यावेळेला अकाउंटची एक वेगळी वही मिळते, मोठी असते थोडीशी जनरल वहीपेक्षा, तर ती वही सगळे तिथं दुकानामध्ये मागाल. ओके, सो हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला लास्ट जस्ट एक 2 सेकंड झाले माझं. हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, सो हे बाळांनो या पद्धतीने आपल्याला फायनल अकाउंट टाकायचं आहे. पहिलं जे डाव्या बाजूला तुम्हाला दिसते जे आहे तुमचं ट्रेडिंग अकाउंट, त्याच्या खाली आहे PL अकाउंट, त्यानंतर इकडे आहे बॅलन्स शीट, आणि त्यानंतर इकडे आहे येस प्रतीक, मी स्क्रीनशॉट सेंड करेन. त्यानंतर खाली आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर हे झालं मित्रांनो फॉर्मॅट. आता फॉर्मॅट आखायचा कसा हे तुम्हाला मी सांगतो. जस्ट एक सेकंड थांबा. वही एक सेकंड. येस, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही अकाउंट सोडवत आहे आणि अकाउंटसाठी तुमच्याकडं या पद्धतीनं तुम्हाला पहिल्यांदा वही घ्यायची आहे की जे दोन्ही बाजूला म्हणजे पेज आपल्याला पाहिजे. ठीक आहे, कुणीही अकाउंट सोडवताना पहिल्यांदा या पेजवर आखले आणि परत पान पलटून दुसऱ्या पेजवर लिहिलं असं करायचं नाहीये. पहिल्यांदा काय करायचं, दोन्हीकडे पेज येईल त्या पद्धतीनं तुम्हाला घ्यायचं आहे. तर नंबर 1, आणि यामध्ये पहिल्यांदा इथं ट्रेडिंग अकाउंट टाकायचं, वर इथं ट्रेडिंग अकाउंट टाकायचं 5 ते 7 ओळीचं. ओके, पहिल्यांदा टाकायचं ट्रेडिंग अकाउंट वर 5 ते 7 ओळीचं. त्याच्या खाली जी काही सगळी जागा राहील, पहिल्या 6-5-6 ओळीचं तुम्ही ट्रेडिंग अकाउंट टाका. त्याच्या खाली जी काही सगळी जागा राहते त्यामध्ये PL अकाउंट तुम्हाला टाकायचंय, सगळ्या जागेत PL अकाउंट टाकायचंय. त्यानंतर परत इकडं दुसऱ्या पेजला वर तुम्हाला पहिले 5-6 ओळी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टाकायचंय, आणि त्यानंतर खाली जी काही पूर्ण जागा राहते आपली
त्यामध्ये तुम्हाला बाळांनो बॅलन्स शीट टाकायचे. तर या पद्धतीने आखायचं आहे ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे एका वेळेला आपल्याला एवढं भाग लागेल. म्हणजे आपली जी 25 भर गणितं आहेत, 25-30 जी गणितं आहेत ती आपण ह्या इथं सोडवणार आहे. कुणीही पुढं मागं सोडवायचं नाही, कारण एकदा पुढं एकदा मागं ते व्यवस्थित दिसत नाही. परत अभ्यास पण जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण काय होते, एका ठिकाणी सगळं गणित आपण बघितलं की आपल्याला ते समजून येतं. तर मला होपफुली मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला आखायचं कसं आहे. आखायचं एवढं इम्पॉर्टंट आहे. मुद्दाम मी एवढा टाइम तिथे इन्व्हेस्ट करतो आहे त्यामध्ये, या एवढ्या बारकाव्यानं गोष्टी सांगण्यासाठी, कारण तुम्हाला पहिल्यापासूनच सवय लागताना तशा पद्धतीने चांगल्या लागाव्यात. आणि बरेच सगळे टॉपिक जे आहेत आपल्या अकाउंट मधले ते आपण याच पद्धतीने सोडवतो की अशा पेजवर ते आखलेले असतात की एकदा ते उघडलं पूर्ण प्रॉब्लेम आपल्याला समजतो तिथं. परत काय आपल्याला हे करायची काही गरज राहत नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने मित्रांनो एक फॉर्मॅट जो आहे तो आता स्क्रीनशॉट मी ग्रुपला शेअर करतो. ग्रुपला जे जॉईन झालेले नाहीत अजून ते ग्रुपला तेवढे बाळांनो तिथे जॉईन व्हा. मला त्यासाठी मेसेज करा, मी तुम्हाला जॉईन करतो. तर ग्रुपला मी स्क्रीनशॉट शेअर करतो. त्यानुसार एक आखून ठेवा आणि आपण काय करूया त्यानुसार उद्या पुढचा एक प्रॉब्लेम आहे तिथं घेऊया.